बऱ्याच जणांचे मला फोन आलेत की या महिन्यामध्ये आम्ही आता उन्हाळ्यामध्ये लागवड करू का, नवीन लागवड करायची असेल तर ते म्हणतात की लागवड करायची का. तर मी सल्ला असा देईल की जर तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर तुम्ही लागवड करू शकता या महिन्यात सुद्धा. पाणी जर नसेल तर उन्हाळ्यात लागवड करू नका, स्पष्ट सांगतोय. पाणी नसेल तर उन्हाळ्यात लागवड करू नका, डायरेक्ट मे एंड नंतर जूनमध्ये लागवड करा, जेव्हा पाऊस चालू होईल. पहिला जो पाऊस होतो त्या पावसानंतर लागवड करा. आणि ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध असेल त्यांनी मार्चमध्ये लागवड करा, मेमध्ये लागवड करा. मार्च, एप्रिल, मे या तिन्ही महिन्यात तुम्ही उन्हाळा असला तरी तुम्ही लागवड करू शकता, पाणी असलं पाहिजे फक्त. याचा फायदा असा होतो, याचे दोन फायदे होतात. दोन फायदे मध्ये असे होतात की जूनमध्ये खूप जास्त पाऊस पडला तर आपले झाडं मार्चमध्ये असतील किंवा एप्रिलमधले असतील, 2-3 महिने झाडं असतील अंदाजे, त्यामुळे ते झाडं तग धरून राहतील जूनमध्ये खूप जास्त पाऊस झाला तर. आणि ज्या लोकांनी जूनमध्ये लागवड केली, नवीन लागवड केली, एक तर त्याचे बियाणं जास्त पावसामुळे ते कुजून जातील किंवा नवीन रोपं आली असतील ते मरून जातील जास्त पाऊस जर झाला तर. जसं मागच्या महिन्यात मागच्या वर्षी झाला होता, खूप म्हणजे 8-10 दिवस कंटिन्यूस पाऊस चालू होता. तर अशा ठिकाणी झाडाची मर होणार नाही जर तुम्ही आज या उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर. पाणी असायला पाहिजे फक्त, तो एक फायदा होईल. दुसरा फायदा असा होईल की ज्यांची मार्च, एप्रिल, मे मध्ये लागवड आहे त्यांचा माल तेव्हा चालू होईल जेव्हा जूनमध्ये लोकांची लागवड असेल, तेव्हा चालू होणार आहे. पण 2-3 महिन्यांनी झाडं ही मोठी असणार आहेत, यांची खोड हे मजबूत झालेलं असणार आहे.